पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कैनाड परिसरात भूखंड वाटपाच्या नावाखाली मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। तुळजा भवानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना आलिशान बोनस व प्रकल्पाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जयवंतराव नलावडे सध्या फरार असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे। डहाणूतील कैनाड भूखंड घोटाळ्याचा तपास करताना आतापर्यंत 10 ते 12 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे। मात्र तरी प्रत्यक्षात हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे। 2022 साली कैनाड मेरीपाडा येथे दुसऱ्या टप्प्याचे प्रकल्प जाहीर करताना आलिशान बोनस, गाड्या, रोख रक्कम व जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। यामध्ये अनेक जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी प्रत्येकी 30 ते 40 लाख रुपये गुंतविले। काहींनी तर आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावली, पण प्रत्यक्षात जमीन न मिळता फक्त स्वप्नच उरली। त्यांच्याकडे आता फक्त स्वप्नच उरली आहे। तर तक्रारी वाढल्यानंतर ही जी कंपनी होती त्या कंपनीची डहाणू व पालघर मधील कार्यालय अचानकच बंद करण्यात आली। यानंतर नलावडे जो मुख्य सूत्रधार आहे नलावडे तो फरार झाला। या प्रकरणी स्थानिक संचालकांना पोलिसांनी अटक केली असून सुमारे 1.5 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। तरीही हा फक्त घोटाळ्याच्या हिमनगाच्या टोकाचा भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या घोटाळ्यामध्ये डहाणूतील काही प्रभावशाली व्यापारी व राजकीय कार्यकर्ते सहभागी असल्याचं म्हटलं आहे। अनेकांनी डील घडून आणताना जाणून बुजून डोळे झाक केली असल्याचा संशय आहे। तर लवकरच काही नावांचा पर्दाफाश होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तुळजा भवानी प्रॉपर्टीज ही कंपनी सध्या केंद्र सरकारच्या स्ट्राईक ऑफ यादीत आहे, म्हणजेच ती अधिकृतरित्या बंद झाली असली तरी बंद करताना कोणतीही सार्वजनिक सूचना न देता ना हरकत प्रमाणपत्र न घेता कंपनी बंद करण्यात आली। गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्यानंतर ही कंपनी बंद करणे ही पूर्वनियोजित योजना होती का याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे। तर पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केलं आहे। मुख्य आरोपी नलावडे लवकरच अटकेत येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। तर या प्रकरणात केवळ 1-2 नव्हे तर संपूर्ण साखळी कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे। मात्र या प्रकरणानंतर प्लॉटिंग माफिया डहाणू परिसरात सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे। नागरिकांची पुन्हा फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहे। एकंदरीत या आर्थिक दहशतीचा खरा चेहरा लवकरच समोर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।